येड्यासारखा मी एकाच चौकात फिरत बसलेलो आणि तेव्हाच कळलं रे की हे सगळं युनिटी इन डायव्हर्सिटी हे सगळं खोटं आहे आणि फक्त जॉग्राफी पेपर मध्ये मार्क्स मिळवण्यापुरतं कामाला येतं बस. त्यापेक्षा असली विविधता नसती ना तरच बरं झालं असतं ना. सगळा देश एकाच भाषेत बोलला असता, टेन्शनच नाही ना. एक मिनिट, आपण फक्त वाईट गोष्टींबद्दल बोलण्यापेक्षा स्वातंत्र्यानंतर गेल्या 60 वर्षात चांगलं काय झालं याचाही विचार करूया ना. नाही म्हणजे काहीतरी तर मिळवलं असेल आपण. मिळवलंय ना, बरंच काही मिळवलं आपण. प्रत्येक क्षेत्रातलं करप्शन, भ्रष्टाचाराने बरबटलेली सिस्टीम, ज्यांच्यावर एका पैशाचाही विश्वास ठेवता येणार नाही असे नेते मिळवलेत आपण. हो ना, रस्त्यातले खड्डे, वाढती महागाई आणि गरिबी, अनएम्प्लॉयमेंट आणि मग पर्यायाने वाढणारी गुंडगिरी. म्हणून तर मी सतत सांगत असतो, हे देश-बीज घडवण्याचा विचार करत बसू नका. देश जसा घडतोय तसा घडू दे. आपण आपलं लाईफ मस्तपैकी एन्जॉय करायचं, नसते तर डोक्याला करून घ्यायचे नाहीत. क्यू सिग्नेस. ओ येस, मज्जा आणि लाईफ. समीर, अरे तू उगाच मिलिटरीत जाऊन जीव वगैरे देण्यापेक्षा ना सरळ मुंबईला चल. अरे तिकडे करिअरचे बरेच ऑप्शन्स आहेत आणि ते सुद्धा हाय पेईंग. परफेक्ट. थोडक्यात काय तर आपला हा देश वाळवी लागलेला एखाद्या पोटमाळ्यासारखा झालेला आहे. कधीही कोसळू शकतो. एक मिनिट. हे असे एकदम कन्क्लुजनला येऊ नका. मी तुमच्या सगळ्यांचे देशाबद्दलचे विचार ऐकले. फर्स्ट ऑफ ऑल निखिल, आपण स्वातंत्र्य दिन पारतंत्र्याच्या आठवणी उगवण्यासाठी साजरा करत नाही. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना त्याची चाड वाटावी म्हणून. आणि तुम्ही म्हणता ते सो कॉल्ड बळीचे बकरे, हे बळीचे बकरे तिथे दिवस रात्र बॉर्डरवर जागे असतात म्हणून तुम्ही हे फ्रीकआउट वगैरे करू शकता. विचार करा, प्रत्येक सैनिकांनी जर तुमच्यासारखा स्वतःपुरता जगण्याचा विचार केला तर काय होईल. आणि अमय, देशाच्या एकतेबद्दलच बोलायचं झालं तर भाषेबरोबर भावनेलाही महत्व द्यायला पाहिजे. अरे तुला चेन्नईतले हिंदी न बोलणारे लोक दिसले, पण त्याच चेन्नईच्या वस्तीत मुंबईत किंग सर्कलला 26 जुलैच्या पावसात अडकलेल्या लोकांना त्यांनी वाचवलं, इडली वड्याची पाकिटं वाटली, हे तुला माहिती नसेल. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मिलिटरी सर्व्हिसेस मध्ये करिअर नाही म्हणून? नाही, बरोबर आहे, चूक तुमची नाही आहे, तुमच्या शाळांचीच आहे. 15 ऑगस्टला केजीच्या वर्गापासून हातात झेंडे घेऊन जिंकू किंवा मरू, याद करो कुर्बानी, हे एवढंच शिकवलं जातं. त्यामुळे मिलिटरी जॉईन करणं म्हणजे मरण, शहीद होणं आणि त्यानंतर फॅमिलीला पेन्शन मिळणं. हे एवढंच ज्ञान आजही 70% लोकांना मिलिटरी बद्दल आहे. आणि मरण कुणाला चुकलंय? कोणी आजारपणात जातं, कोणी अपघातात जातं, कोणी व्यसनातही जातं. 4 फुटी चटई, 5 फुटी मांजरपाट, 7-8 वाळक्या बांबूंवर मरण्यासाठी सगळेच असतात. पण सैन्यात मरणालाही एक वेगळी शान आहे. त्याला मरण म्हणतच नाहीत मुळी, त्याला वीरगती म्हटलं जातं. पार्थिवाभोवती देशाचा तिरंगा गुंडाळला जातो, बंदुकीच्या फैरी झाडल्या जातात, मोठ्या दिमागात निरोप दिला जातो. क्षणभर तर यमालाही वाटेल की अरे कोणतरी खास आलाय. लिसन कॅडेट्स, तुमची सगळ्यांची ठाम मतं आहेत, चांगली गोष्ट आहे. पण ही मतं चुकीची नाही आहेत ना, हे जरा एकदा पडताळून पहा. चला कॅडेट्स, आता उशीर झालाय, जाऊन झोपा आता. उद्या सकाळी परत लवकर उठायचं ना. कम ऑन, गेट अप. गुड नाईट एव्हरीबडी. गुड नाईट सर. गुड नाईट. किती नेगेटिव्ह विचार करतात सर ही मुलं. मला तर टेन्शनच येतं यांचं बोलणं ऐकून. आणि स्पेशली ही बॅच तर फारच वेगळी आहे. हे खूप रिजिड आहेत यांच्या मतांबद्दल. टेन्शन ह्यांच्या बोलण्याचं नाहीये मला, पण प्रत्येक बॅच बरोबर ह्याची इंटेन्सिटी वाढत चालली ह्याच आहे. म्हणूनच मी म्हणतो ना की बॉर्डरवरच्या शत्रूंपेक्षा हे जास्त लक्षवेधी आहे. कारण हे आपले आहेत आणि ह्यांचं बोलणं काळजाला लागतं. सर, देशाचा अभिमान असलेली, समाजाबद्दल काहीतरी आपुलकी वाटणारी आपली शेवटची पिढी नसेल ना? सर या मुलांना बदलणं फार कठीण आहे. सुभेदार, टार्गेट जेवढं कठीण
तेवढा अचीव करण्याचा आनंद मोठा. काय कॅडेट्स, कॅम्पचा एक भाग म्हणून आज आपण स्टडी टूरला जाणार आहोत. एक्झॅक्टली कुठे चाललोय आपण सर? आपण उभे आहोत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना याच पवित्र ठिकाणी झाली. हो, मी वाचलं याबद्दल, पण आपण ह्याच्यावर चढत जायचंय. एका बाजूने रोपवेची व्यवस्था आहे. वाचलो सर, वाचलो. मुझे तो बहुत टेंशन आ गया था. हो का? आपण पायीच वरती जाणार आहोत. हं? वाटली होती तेवढी मन मेलेली नाहीये त्यांची. अजूनही आशा आहे. मरी गयो रे. चाली चाली ने तो मारो दम निकली गयो. किती कठीण आहे इथपर्यंत येणं. त्या काळी कसं काय जमलं असेल हे बांधकाम. त्या काळात महाराजांनी जे केलं ते खरंच उल्लेखनीय होतं. पण विचार करा, जेव्हा महाराजांनी तारुण्यात पदार्पण केलं तेव्हा सगळीकडे आदिलशाही राज्य होतं. बरेच मराठा सरदार, इतकंच काय त्यांचे वडील शहाजी राजे सुद्धा आदिलशाही दरबारात होते. त्या काळी महाराजांनी विचार केला असता की काही होणार नाही राज्याचा, आपण आपलं आयुष्य आरामात जगूया, असा जर विचार केला असता तर हिंदवी स्वराज्याची स्थापना तरी झाली असती का? हे सगळं तुम्हाला पाहायला तरी मिळालं असतं का? या काळात जर महाराजांनी बलाढ्य गनिमाना थोपवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर ह्या काळात आपण भ्रष्टाचाराविरुद्ध साधा आवाज सुद्धा नाही उठू शकत. चला, या महान व्यक्तिमत्वाला आपण सगळ्यांनी सलामी देऊया. सलामी देंगे, सलामी. व्हेरी गुड. चांगला वाजवतो. शिकवल्यावर कसं वाजवतो. जमले वाटतं बहुतेक. आवडते गाणं. काय मजा येते का स्टडी टूरला? सर, मला तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाकडे बघण्याचा अँगल खूप आवडला सर. सर, थॉट चांगला होता, पण ते सगळं अप्लाय करणं आता शक्य नाही. म्हणजे त्या काळी सगळंच वेगळं होतं, पण आता नाही. तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये की तुमच्या जनरेशनला एकतर काही करण्यात फारसा इंटरेस्ट नसतो. त्यामुळे एखादा इश्यू आला, एखादा मोठा प्रॉब्लेम आला तरी आजच्या काळात होणं शक्य नाही असं म्हणून तुम्ही मोकळे होता. सर, मला एक सांगा, तुमच्यापैकी एकाने तरी भ्रष्टाचाराविरुद्ध थोडा तरी प्रयत्न केलाय? नाही ना? मग तुम्हाला काय अधिकार आहे सिस्टीमच्या विरुद्ध खडे फोडण्याचा? तुम्ही प्रयत्न केला तर अगदी काय सिस्टीम बदलेल असं नाहीये, पण निदान तुम्हाला सिस्टीम बद्दल बोलण्याचा हक्क तरी मिळेल. नाही सर, तुमचं बरोबर आहे.
पण आय सॉरी सर, पण तुम्ही एकटेच असे किती भिंती स्वच्छ करत राहणार आहात? तुम्ही एकटेच किती जणांना बदलणार आहात? हे बघ बॅडी, माझ्या परीने मी प्रयत्न करणार आणि करत राहणार. यांनी काही सगळी लोक बदलतील असं नाहीये, पण 50% लोक जरी बदलली आणि त्यांनी थोडा थोडा जरी वाटा उचलला तरी देश बदलायला किती वेळ लागणार आहे? अनुष्का, अमेया, एवढ्या रात्री इकडे? ऍक्च्युली हे मी तुला विचारलं पाहिजे ना. काही नाही रे, झोपच नव्हती येत. विचार करतेस कसला? सर काय म्हणाले त्याबद्दल? पण तुला कसं माहिती? ऍक्च्युली मीही तोच विचार करत होतो. काय ना, सर काय म्हणतात हे सगळं पटतंय, पण ते प्रॅक्टिकली कितपत पॉसिबल आहे? ऍक्च्युली ना, आपल्याला आजपर्यंत काय करू नये हेच सांगत आलेत. कोणी आपल्याला नेमकं काय करायला हवं हे सांगितलंच नाहीये. आणि इनफॅक्ट आज पहिल्यांदा कोणीतरी आपल्याला यु नो, आय डोंट नो. जाऊ दे ना, आपण काहीतरी वेगळं बोलूया. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे आय मीन काहीतरी आपल्याबद्दल. आपल्याबद्दल बोलण्यासारखं काही आहे? काहीच नाहीये. नाही, काहीच नाही असं नाही. यु नो अनुष्का, आय मीन अनु चालेल. आय रिअली लव्ह यू. आय लव्ह यू टू. कमान 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 कॅडेट्स, लवकर चला चला चला, लवकर चल. सर एक मिनिट, एक रिक्वेस्ट होती सर. काय रे? सर इथे जातानाच माझं रस्त्यातच घर आहे, एक 5 मिनिटासाठी गेलो तर चालेल का सर? अरे पण आधीच उशीर झालाय सर आपल्याला. प्लीज, माझ्या आईला मला या युनिफॉर्ममध्ये बघून खूप बरं वाटेल. समीर, गर्दीत तुम्हाला चहा कॉफी विचारायला विसरलेच. Thank you. आणि चहाच केला. तुम्ही सगळे चहा घेता ना? पण चालेल आई, ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता आम्हाला दिलेल्या मेनू प्रमाणे खायची प्यायची सवय लागली आहे. पण हे गाव किती छान आहे ना. हो ना, आणि इथे राहायला पण किती मजा येईल. म्हणजे जर का तुला कायमचं इकडे राहायचं असेल तर समीरच्या आईला विचारावं लागेल ना. मी चल, आपण आता विचारूया. एक कप ना. लाजली व कसली. समीर, हे वडील तुझे? होय, कॅप्टन शेखर भोसले. ते सुद्धा आर्मीत आहेत. होते. 1999च्या कारगिल युद्धात ते. सॉरी समीर. अरे काय झालं तुम्हाला सगळ्यांना? रिलॅक्स यार. आणि सॉरी कशाबद्दल? आम्ही खूप थट्टा केली तुझी. तुझ्या मिलिटरी जॉईन करण्याबद्दल आम्ही तुला मूर्खात काढलं. सॉरी. हे कमॉन यार,